वेळ जात नाही म्हणून एखादी गोष्ट करत बसण्यापेक्षा एखाद्या अशा गोष्टीला वेळ द्या ज्याने वेळच बदलून जाईल. हाय हॅलो नमस्कार. तर मी शीतल स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा ब्लॉग होतो स्टार्ट दुपारच्या 4:30 वाजल्यापासून, कारण दिवसभर मी काही आराम केला आज मस्त. आणि आत्ता आले आहे मी शॉपवरती आणि कालचा पसारा असाच पडलेला आहे. आता हे आवरायचं आहे. हे स्पंज वगैरे मी भिजत घालायला ठेवले होते. आणि इकडे बघा काही पॉलिशिंग केले, त्याच्यामुळे त्या कस्टमरचे असे हात लागले होते, तरी टॉवेल टाकला होता मी. आता फरशी खूप खराब झाली आहे, तर मग हे असे ना थोडंसं मी पाणी टाकून असं पुसून घेत आहे आता. आणि ही डॉल आमच्या श्रीमळीची. कालची साडी पण अशीच पडली आहे. आता ती तरी मी सकाळी एक कस्टमर करून गेले, तो ब्लॉग मी घेतला नाही, तो व्हिडिओ मी घेतला नाही. सकाळी मी 10 वाजता येऊन चुड्याच्या बांगड्या हव्या होत्या कस्टमरला, तर त्या बांगड्या देऊन गेले मी कस्टमरला. आणि काही परत क्लच वगैरे गेले दुपारी म्हणजे सकाळी 10 वाजता. तर हे असं पुसून घेते जरा थोडंसं पाणी टाकून. आता इथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे मला थोडासा. मी अशा बॉटल आणाव्या लागतात. काल हेअर स्पाच्या टायमिंगला अशा 2 बॉटल घेऊन आले होते. ही साडी अशीच पडलेली आहे आज. काउंटर वगैरे क्लीन केल्यानंतर अशी तर एका पाठोपाठ ॲब्रो झाल्याच्या नंतर एक हेअर कट आला. मी हेअरकट केला. आता त्यांना फोटो व्हिडिओ काढायचं त्या काढत होत्या. रात्री आले घरी आणि आता घरी आल्याच्या नंतर एकटी असल्यामुळे पिझ्झा खायचं मन झालं, तर पिझ्झा ऑर्डर केला आणि आल्याच्या नंतर मस्त असं बसून खाल्ला. त्यानंतर आहे ना हेअर ऑइल बनवायला घेतलं, असं तेल वगैरे. तर आता याच्यात भरपूर काय काय गोष्टी मी टाकल्या आहे. जास्वंदीची पानं, फुलं, कढीपत्ता, मेथी दाणे, कांद्याचं बी, लवंगा, कांदा आणि आलं, असं बरंच काही टाकलं आणि तेल करून घेतलं. आता तेल केल्याच्या नंतर आहे ना एवढे सगळं मी टाकलं होतं. जरा आधी उकळून घेतलं आणि मग नंतर जरा गॅस मंद करून असं थोडंसं कढवून घेतलं चांगलं आणि मग एका वाटीमध्ये गारं होण्यासाठी ठेवलं. तर आजचा व्हिडिओ खूप छोटा होता आहे म्हणून मी 2 दिवसाचे एकत्र करत आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. आता दुसऱ्या दिवशी मी काय केलं तेही पुढे जाऊन तुम्ही पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि मुलं 2 दिवस सुट्ट्यांसाठी गेले आहेत, त्याच्यामुळे ना मला असं व्हिडिओमध्ये काय काय असं दाखवायला नाहीच, त्यामुळे मी पण नाही जास्त व्हिडिओ शूट करत आहे. आता मुलांबरोबर माझ्या सुट्ट्या चालल्या आहेत, मीही आराम करत आहे जरा आणि शॉपवर पण जात आहे, म्हणजे माझी दोन्ही पण कामं होत आहे. तर दुसऱ्या दिवसाचं पण डायरेक्ट 4:30च्या पुढचाच मी ब्लॉग करत आहे. तर अशी आले पार्लरवरती. आता मी माझ्या घरच्या गाऊनवरतीच आले, कारण अर्जंट कस्टमर आलं होतं, कॉल केला या लवकर म्हणून मग आले. नंतर इथे ॲब्रो झाले लागोपाठ 2-3 आणि ह्या कस्टमरचं ना स्ट्रेटनिंग करायचं होतं. आता व्हिडिओ इथे एवढा काही मला घ्यायला जमला नाही, तर तिचं टेम्पररी करायचं होतं, म्हणजे तिला उद्या लग्न वगैरे होतं, त्याच्यामुळे तिला आज करून जायचं होतं. तर ती मस्त नऊवारी साडी वगैरे घालून आली होती आणि छान असं तिचं स्ट्रेटनिंग मी करून दिलं. त्यानंतर ॲब्रो एवढे आले की आता लग्नाचं सीझन आहे, 2-3 दिवस झालं लग्न चाललेले आहे, तर भरपूर असे ॲब्रो केले.
हा होता माझा आजचा कंबाईन ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. इथून पुढे पार्लरचे काही व्हिडिओ येत राहतील, तर व्हिडिओ नक्की पहा. बाय बाय.